सख्या रे भाग 44. या कथेचे सुपरफॅन तुमच्या इच्छेनुसार सुपर थँक्स करू शकता. चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा ही विनंती. यापूर्वीचे सर्व भाग प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत, कृपया पहा. जान्हवी कावेरी, बेला आणि मेघनाला तिच्यासोबत तिच्या बेडरूममध्ये घेऊन येते. चौघींच्या खूप गप्पा रंगल्या होत्या. त्यांच्या मोठ्या हसण्याने बोलल्याने जान्हवीचा बेडरूम गजबजला होता. पहिल्यासारखी त्यांची दंगामस्ती सुरू झाली होती. जान्हवीचा मूड तर खूपच छान होता. आज तिच्या जवळची सर्व माणसं तिला भेटली होती म्हणून. मेघना जान्हवीला पूजेसाठी तयार करू लागते. रेडीमेड नऊवारी ब्राह्मणी साडी वेदने जान्हवीसाठी आणलेली असते. मेघना साडीची घडी उघडताच तिघीही मैत्रिणींचे डोळे विस्फारतात. न कळत त्यांच्या तोंडातून वाव, किती सुंदर साडी आहे. ऑरेंज आंबा कलरची हिरव्या बॉर्डरची साडी असते ती. किती छान, किती सुंदर साडी आहे असं चालू असतं सर्वांचं. तशी मेघना बोलते, जान्हवी आता तरी तयार करू का मी तुला? नाही तर वेद सर उशीर झाल्यावर मला रागवतील. जान्हवी हो कर तयार मला बोलते. ए मेघना, छान तयार कर आमच्या जानूला. कावेरी बोलते. हो मेघना, असं तयार करशील ना आमच्या जानूला? तिला पाहता क्षणी जिजूंची विकेट पडली पाहिजे. बेला बोलते. जान्हवी बोलते, काय बोलते ग माझ्या वेदबद्दल असलं भलतंच काहीही बोलू नका. तेवढं सोडून बाकीचं बोला. त्यांच्याविषयी बोललेलं मला नाही आवडणार. तशी बेला, ओ हो, खूप राग येतोय वाटतं नवऱ्याविषयी बोलल्यावर. कोणाला तरी येऊ देत, राग आला तर आम्ही नाही घाबरत. आमचा हक्कच आहे आमच्या जिजूंची मस्करी करण्याचा. ए जानू, तू असा तो आमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाहीस ह. तू फक्त मजा पाहायची, आम्ही कशी मजा घेतोय जिजूंची ते. आता कावेरी बोलते, ए जानू सांग ना, जिजू कसे आहेत स्वभावाने? तुझ्याशी नीट वागतात ना? तुझ्या आईने थोडं फार सांगितलं आहे आम्हाला तुझं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं ते. आम्हाला ऐकून खूप वाईट वाटलं. पण ते तुझ्यावर त्यांचा जीव ओवाळून टाकतात हेही तुझ्या आईने थोड्या वेळानंतर आम्हाला सांगितलं. तेव्हा कुठे आम्हाला बरं वाटलं. जानू तू सांग ना, कसे आहेत जिजू? खूप परेशान करतात का तुला? तुझ्याकडून ऐकायचं आहे आम्हाला. बोल लवकर. बेला बोलते. तशी जान्हवी, येरपटांनो चूप बसा तिकडे बेडवर जाऊन. इथे मला त्रास देऊ नका. तयार व्हायचं आहे मला, नाहीतर लेट होईल पूजेसाठी. तशा दोघीही पुन्हा, जानू असं काय करतेस? सांग ना, आम्हाला तुझ्याकडून बाकी काहीच ऐकायचं नाही. तुला लेट होतंय ते आम्हाला काही कळत नाही. तू पहिले सांग जिजू कसे आहेत ते, नाहीतर आम्ही तुला तयार होऊच देणार नाही. कावेरी बोलते, पटकन सांग जानू. तू लवकर बोललीस तर पटकन तुला तयार होता येईल. आणि जर नाही बोललीस तर बस अशीच खा सर्वांचा ओरडा खाली. त्या आता मेघनाला बोलतात, ए मेघना, तूही तयार करू नकोस हिला. तुला नाही ऐकायचं का जिजू कसे आहेत ते? तशी मेघना बोलते, हो मलाही ऐकायचं आहे ना. मीही उत्सुक आहे वेद सरांविषयी ऐकायला. वेद सर बाहेर एवढे स्ट्रिक्ट असतात, घरी कसे असतात ते ऐकायला आवडेल मलाही. तुम्हाला सांगते, वेद सर ऑफिसमध्ये असल्यावर त्यांच्यासमोर नजर करूनही कोणी बोलत नाही. ऑफिसमधला स्टाफ खूप घाबरतो त्यांना. तसं अर्णव सांगत होता मला, म्हणून मला माहीत. अर्णवही घाबरतो वेद सरांना, फक्त ऑफिसमध्ये असल्यावर, नंतर नाही. ऑफिस बाहेर असल्यावर तो एकदम फ्री बोलतो वेद सरांशी. त्यांचा जिगरी दोस्त आहे ना अर्णव. पण बाकी स्टाफ, त्यांनाच माहिती वेद सरांचा राग. तशी जान्हवी बोलते, नाही हा मेघना, तू बोलते तसं अजिबात नाही. खूपच प्रेमळ आहेत वेद सर. इनोसंट आणि समजूतदारपणा त्यांच्यामध्ये भरभरून भरला आहे.
त्यांचं कौतुक करायला माझ्याकडे शब्द अपुरे पडतील. मी फक्त एवढेच सांगू शकते, खूप प्रेम करतात वेद माझ्यावर. तसा सर्वजणी एकमेकींकडे पाहून, हो खूप प्रेम करतात काय आमचे जिजू तुझ्यावर, त्या तिघीही तिला चिडवत असतात. म्हणून जान्हवी लाजून चूर चूर होते. ती पटकन बोलते, ए मेघना, तयार कर मला, आता नको हा विषय. जान्हवी बोलते, जानू असं काय करते सांग ना, आणखी सांग ना जिजूंविषयी. बेला बोलते. जान्हवी त्यांच्याकडे पाहून, तुम्ही ना ऐकणारच नाही, कान टवकारून ऐका. तुमचे जिजू खूप केअरिंग आहेत. तुमचे जिजू माझी खूप काळजी घेतात. अगं तू त्यांच्या प्रेमात कशी पडली ते सांग ना, बेला बोलते. जान्हवी सांगू लागते, त्यांनी किडनॅप केलं होतं तेव्हा ते माझ्याशी खूपच कठोर वागत होते, पण हळूहळू मी समजून घेतलं ते माझ्यासोबत असं का वागतात. तेव्हा मला कळलं त्याच्या मागचं कारण. मी त्यांचा खूप राग तिरस्कार करायचे. त्या रागाचं तिरस्काराचं कधी माझ्याही न कळत प्रेमात रूपांतर झालं. मी कधी त्यांच्या प्रेमात पडली ते मला कळलंच नाही. खूप प्रेम करायला लागली मी त्यांच्यावर, अगदी स्वतःपेक्षा जास्त. बाबा मला घरी घेऊन जायला आले तेव्हा माझ्या वेदपासून एक एक पाऊल दूर जाताना माझ्या मनात असंख्य वेदना होत होत्या. मी म्हणून जिवंत नव्हती, फक्त शरीरात श्वास चालू होता माझ्यामधील सर्व भावना मी वेदपासून दूर गेल्यामुळे मेल्या होत्या. त्यातच त्या सागररावांनी पुन्हा माझ्याशी लग्न करण्याचा घाट घातला. तेव्हा वेदने मला त्याच्यापासून वाचवून त्यांच्यासोबत इथे आणले. त्यानंतर एकमेकांच्या सहवासाने आमचं प्रेम आणखीनच बहरत गेलं. तिघीही गालावर हात ठेवून जान्हवीचा एक एक शब्द, जान्हवी आणि वेदची लव्ह स्टोरी मन लावून ऐकत होत्या. तशी जान्हवी त्यांच्यासमोर टिचकी वाजवत, ए हॅलो, तयार करा मला पहिलं, नाहीतर शांत झालेले माझे वेद रुद्र अवतार धारण करतील. त्यांच्या ज्वालामुखीत कोणाला भस्म व्हायचं आहे का? तशा सर्वजणी नाही नाही म्हणतात. ए मेघना, चल पटकन तयार करू आपण जानूला, आम्ही तुला मदत करतो. मेघना बोलते. जान्हवी, हिंदी सिनेमासारखी लव्ह स्टोरी आहे ग तुझी. हो ग, खरंच खूप वेगळी आहे जानू तुझी लव्ह स्टोरी. बेला आणि कावेरी एकमेकींकडे पाहून बोलतात. जान्हवी बोलते, हा विषय बंद करा लवकर, नाहीतर पूजेला आपण वेळेत पोहोचणार नाही. तशा सर्वजणी ओके ओके, चला कामाला लागूयात आपण बोलतात. वेदनेही रेडीमेड धोतर घेतलेलं असतं, त्यामुळे त्याचं आवरायला अवघड गेलं नाही. आणि तसेही अर्णव होताच त्याच्या मदतीला. काय भारी दिसत होता वेद, तुफान, एकदम राजबिंडा. त्याचा गोरा कोरीव चेहरा आणि त्याच्या चेहऱ्याला साजेसे कोरीव हिरवट डोळे, लांब सरळ टोकदार नाक, लय भारी. भन्नाट हँडसम दिसत होता वेद. अर्णव तर त्याला पाहून, मित्रा तू खरंच खूप हँडसम दिसतोयस. अर्णव, काय बोलतोस, चल खाली जाऊयात, गुरुजी आले असतील. अर्णव, अरे काही नाही, खरंच तू खूप युनिक दिसत आहेस. जगात सर्वात भारी युनिक माझा सखा दिसतोय. वेद थँक्स बोलतो. अर्णव वेलकम बोलून पुन्हा बोलतो, मी मुलगी असतो ना तर खरंच तुझ्या प्रेमात पागल झालो असतो. जान्हवी वहिनीला तुझ्या आयुष्यात येऊच दिलं नसतं. तुझं शरीर मन सर्व काही मी माझ्या ताब्यात मिळवलं असतं. वेद त्याच्या दोन्ही भुवया एकत्र करून अर्णवकडे रागात पाहतो. वेद बोलतो, ए मॅड, बस कर आता, काही बोलत सुटला आहेस तू. मी फक्त माझ्या जानवरच प्रेम करतो आणि पुढील 7 जन्मातही मला माझी जीवनसाथी म्हणून जान्हवी हवी आहे. मी तशी प्रेयर केली आहे गॉडकडे. तुझ्यासाठी माझ्या हर्टमध्ये या जन्मात काय पुढच्या 7 जन्मातही जागा मिळणार नाही. तू मुलगी म्हणून जन्माला आलास तरी. मॅड कुठला, काही बोलत असतो.
डोक्यात टपली मारतो तो अर्णवच्या. नक्की मेंदूच आहे ना डोक्यात? अर्णवला वेद विचारतो. अर्णव बोलतो, दिस इज नॉट फेअर मित्रा. मी तुझा बेस्ट फ्रेंड आहे हे तर लक्षात आहे ना तुझ्या? का तेही विसरलास? नाही नाही, ते कसे विसरेल मी? फ्रेंड म्हणून पुढच्या 7 जन्मात कसं तरी चालवून घेईल मी तुला. पण माझ्या आणि माझ्या जानच्या मध्ये चुकूनही कबाब में हड्डी होऊ नकोस. नाहीतर तुला मग म्हणशील एकही जन्मात नको रे बाबा तुझ्यासारखा सखा. वेद, बस कर हा, खूप होतंय आता. अर्णव वेदला बोलतो. संधी मिळाली म्हणून या गरीब मित्राला किती बोलू नको, चल खाली. वेद अर्णवकडे पाहून गालात हसतो आणि दोघेही हॉलमध्ये निघून येतात. जान्हवीच्या बेडरूममध्ये मेघना जान्हवीला तयार करत असते. नऊवारी साडी हे पारंपरिक वस्त्र असल्यामुळे त्या साडीवर शोभेल असाच पारंपरिक मेकअप केला होता जान्हवीला मेघनाने. तिला साजेसा मराठमोळा साज चढवला होता जान्हवीच्या अंगावर. ब्राह्मणी साडीत जान्हवीचं सौंदर्य खुलून दिसत होतं. जान्हवी अप्रतिम सुंदर दिसत होती. तिला पाहून मेघना बोलते, सौंदर्याचा साज कोणत्या साडीत खुलून दिसत असेल तर तो नऊवारी साडीतच. तिच्या हा मध्ये हा मिळवतात बेला आणि कावेरी. आज जान्हवीच्या हातात हिरवा चुडा भरला होता. लग्न झाल्यानंतर आज पहिल्यांदाच हिरवा चुडा जान्हवीने घातला होता. त्याच्यामध्ये मोत्याच्या बांगड्या घातल्या होत्या. तिच्या गोऱ्या नाजूक हातावर हिरव्या बांगड्या खूप खुलून दिसत होत्या. कपाळावर लाल चंद्रकोर लावली होती. नाकातही आज पहिल्यांदाच मोत्याची नथ घातली होती जान्हवीने. नथीशिवाय नऊवारी साडी पूर्ण नाहीच असं म्हणावं लागेल. गळ्यात सुंदर बकुळी हार आणि त्यावरचे कानातले घातले होते. वेदने जान्हवीच्या गळ्यात घातलेलं नाजूक डायमंडच्या काळ्या मण्यांमधील मंगळसूत्र होतंच तिच्या गळ्यात सर्व दागिन्यांवर भारी पडणारं. आणखीही दागिने घातले होते. पारंपरिक पद्धतीने हेअरस्टाईल करून त्यावर भरपूर गजरे माळले होते. जान्हवी खूप सुंदर दिसत होती. जान्हवी, तुझं सौंदर्य पाहून आरसाही लाजतोय बघ. आरशासमोर खुर्चीत बसलेल्या जान्हवीच्या मागे उभे राहून कावेरी आरशातून जान्हवीकडे पाहत बोलते. जान्हवी गालात हलकं गोड हसते. मेघना बोलते, तुम्ही दोघी जान्हवीला घेऊन खाली हॉलमध्ये जावा. मी हा सर्व पसारा आवरून येते. वेळ खूप झाला आहे. पूजेचा मुहूर्त चुकायला नको. तशा दोघीही बरं जातो आम्ही. तूही ये लवकर. मेघनाला बोलून जान्हवीला घेऊन जान्हवीच्या दोन्ही बाजूला दोघी असतात. जाता जाता, जानू, तुझ्या अहोंना तुला इतकं सुंदर पाहून चक्कर आली नाही तर मिळवलं. आता तरी गप्प बसा नाही. चला. शांततेत बेडरूममधून बाहेर येऊन जिन्यावरून उतरू लागतात तिघीही. गुरुजी त्यांचं काम करत असतात. वेदला समोर पाहून गुरुजी वेदना आवाज देतात. वेद, चला या, वेळ होतोय. जोडीने येऊन आसनावर बसा. वेद मनातच, मी बोललो होतो जानला वेळेत कर म्हणून. अजून जान आली नाही आणि तो बेडरूमच्या दिशेने पाहतो तर समोरून त्याची जान येते. त्याची नजर तिच्यावर स्थिरावते. तो पाहतच राहतो त्याच्या जानकडे. अप्रतिम तिचं सौंदर्य डोळ्यात साठवून घेऊ लागतो तो. हरवतो तिच्या सौंदर्यात. त्याला आजूबाजूचं भान राहत नाही. सर्वजण एकदा वेदकडे एकदा जान्हवीकडे पाहून हसू लागतात. अर्णव त्याच्या हाताच्या कोपऱ्याने वेदला खुणावतो तेव्हा तो भानावर येतो आणि सर्वजण आपल्यावर हसत आहेत हे समजतं त्याला. तो लाजेने खजील होतो. अर्णव वेदकडे पाहून डोळ्यांनीच काय हे बोलतो. आम्हीही आहोत आजूबाजूला, जरा भान राहू देत त्याचे. अर्णवही आता वेदला चिडवण्याची संधी सोडत नसतो. अर्णव हसत हसत बोलतो, खूप नशीबवान आहेस मित्रा, तुझी वाईफ ब्युटिफुल आहे. तो जान्हवीकडे पाहून वेदकडे पाहतो. दोघेही गालात हसू लागतात. वेद तसा जान्हवीच्या दिशेने जातो. तिच्यासमोर त्याचा हात करून, प्लीज माझ्या हातात हात दे, जान्हवीला बोलतो. जान्हवी वेदच्या डोळ्यात पाहत त्याच्या हातात तिचा हात देतो. त्यानंतर
दोघेही चालत गुरुजींजवळ येतात. गुरुजी पूजेसाठी दोघांना आसनावर बसायला सांगतात. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.